सस्नेह निमंत्रण, सस्नेह निमंत्रण, सस्नेह निमंत्रण। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:42 या गोरस मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे। तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी केले आहे। स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर जवळ सोलापूर। अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान 15 मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती। महाराष्ट्र, मी जनविकास क्रांती सेना या पक्षाचा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष। आपल्याला विनम्र जाहीर आवाहन करण्यात येते की देशातील मोदी सरकार, त्याचबरोबर राज्यातील भाजपारूपी महायुती सरकार संविधानाची छेडछाड करून जो केंद्र सरकारने संविधानात बदलण्याचा प्रकार करीत आहे ते अत्यंत निंदनीय असून त्याचा मी जाहीर निषेध करतो। याच मोदी सरकारनं म्हणजे केंद्रातील भाजपारूपी की मोदी सरकार संविधानाचा आधार घेऊन जो या केंद्रामध्ये सत्ता काबीज केली, त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे। तो निषेधार्ह आहेच। त्याचबरोबर या देशातील सर्व नागरिक बंधू भगिनी त्याला विरोध करणे गरजेचे आहे। या संदर्भात संविधान बचाव समितीच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात सर्व नागरिक बंधू भगिनी, सोलापुरातील नव्हे संपूर्ण राज्यातील बंधू भगिनींनी सामील व्हावे असे या ठिकाणी आवाहन करतो। त्याचबरोबर कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क हिरावून घेऊन कामगारांना वेठीत धरून कामगारांना अत्यंत देशोधडी लावून आज कामगारांसाठी आम्ही फार मोठे कायदे आणलो अशा प्रकारचं प्रसिद्धी माध्यमातून आणि त्यांचं एकूणच मुलाखतीद्वारे दिसून येत आहे। हे अत्यंत चुकीचं आणि खोटी दिशाभूल करणारे त्यांनी माहिती पसरवत आहेत। म्हणून या संविधान बचाव मोर्चामध्ये कामगारांसाठी जे कायदे झाले असलेले कायदे काढून टाकले, त्या कायद्याचा त्यामुळे कामगारांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला। याचा देखील जाहीर निषेध करून या संविधान बचाव यात्रेसोबत कामगारांचा हक्कसुद्धा आबादी राहावं अशा प्रकारच्या या मोर्चात काढण्यात येत आहे। या संविधान बचाव मोर्चास आणि कामगार हक्क संरक्षण करण्यासाठी, कामगार हक्क आबादी ठेवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सोलापुरातील सर्व जनविकास क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी व कामगार, यंत्रमाग कामगार, बिडी कामगार, असंघटित कामगार व सर्व क्षेत्रातील कामगार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करतो। मोर्चा निघणार आहे 26 नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघून ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर
पूनम गेट येथे या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे। तरी सर्व परत एकदा आवाहन करतो, सर्व नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सामील व्हावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।